नमस्कार, मी संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. आणि आता आपण सध्या आहोत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांचं जे विभागीय संशोधन केंद्र आहे वाशिम त्या ठिकाणी. माझ्यासोबत आहे डॉक्टर भरत गीते सर. आपण गहू घेत असाल तर असेच एका नवीन जातीबाबत आपण डॉक्टर गीते सरांकडून माहिती घेऊ. सर, हे कोणतं वाहन आहे? हे AK AW5100 अशा बरं. प्रकारचं हे गावाचं वाहन आहे. बरं. आणि कधी प्रसारित झालेलं आहे? हे मागील वर्षीच म्हणजे पेनिन्सुलर झोन म्हणजे महाराष्ट्रासकट बरं. या भागातील जे 5-6 राज्य आहेत बरं. त्या राज्यांसाठी हे पेरणीकरता प्रसारित झालेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे आपल्या विद्यापीठाचं वाहन हं. हे सेंट्रल गव्हर्नमेंटनं प्रसारित केलं इतर स्टेट साठी पण, आणि मागच्याच वर्षी प्रसारित झालं. म्हणजे एक प्रसारित नवीन वाहन आहे. हो या हो वाहनाचं खास काय वैशिष्ट्य आहे? या वाहनाचं वैशिष्ट्य असं आहे की हे वेळेवर पेरणीमध्ये म्हणजे एक साधारणपणे 1 ते 15 नोव्हेंबर किंवा ढोबळ मानाने 1 ते 30 नोव्हेंबर या दरम्यान पेरणी करून बरं. त्या परिस्थितीमध्ये अधिक उत्पादन देणारं वाहन आहे. बरं. तसंच हे कीड आणि रोगांना सहनशील किंवा प्रतिकारक अशा प्रकारचं वाहन आहे. बरं. आणि याचं या पिरियड मध्ये पेरून उत्पादन चांगलं भेटतं. याच्या धान्याची आणि चपातीची प्रत सुद्धा फार चांगली आहे. बरोबर आहे. म्हणजे हे एक नवीन वाहन आहे आपल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत संशोधित आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनं प्रसारित केलेलं, ज्याला 1च वर्ष झालेलं आहे. पण सर, आता हे पुढच्या वर्षी जर शेतकऱ्यांना पेरायचं आहे हं. तर हे बियाणं कुठून त्यांना मिळेल? तर हे बियाणं एकतर या कृषी संशोधन केंद्र वाशिम हा. या ठिकाणी मिळू शकेल किंवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला हा. या ठिकाणी याचं बियाणं उपलब्ध होऊ शकेल. बरं. किंवा काही थोड्याफार प्रमाणात महाबीजकडे सुद्धा याचं बियाणं उपलब्ध असेल. आणि त्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागेल? यासाठी शेतकऱ्यांना त्या विद्यापीठाच्या संबंधित डिपार्टमेंटकडे कॉन्टॅक्ट मध्ये राहावं लागेल. बरं. किंवा या ठिकाणी कृषी संशोधन केंद्राच्या टच मध्ये जर राहिले शेतकरी आगाऊ नोंदणी हा. करावी लागेल. आगावी नोंदणी करावं लागेल, कारण सुरुवात आहे, याचं बियाणं थोडं कमी असते, हो. ते लवकर संपू शकते. बरोबर आहे. आपण नक्कीच विद्यापीठाशी किंवा कृषी संशोधन केंद्र आहे यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्या शेतामध्ये 1 एकर 2 एकर जेवढं आपल्याला बियाणं मिळेल तर आपण ते लावू शकता. आणि मग आपलं बियाणं आपण वाढवू पण शकतो. म्हणजे दरवर्षी हे काही बियाणं बदलण्याची आवश्यकता नाही. नाहीये. धन्यवाद सर.